हा, प्रकाश काळे आवाज येतोय का? ॲडव्होकेट सोपान देवकते, आकाश श्रीरामे, राज श्रीरामे, आवाज येतोय का आणि मी दिसतोय का एवढं एकदा सांगा. सुरू करू. 9 वाजलेले आहेत. हा, सर्वांना जय मल्हार. नवनाथजी दाने, माधव पाटील शेळगावकर नमस्कार. व्यंकटेश काळे, येतोय का रे बंटी आवाज? हा, चला ठीक आहे. मागच्या 25 वर्षापासून प्राध्यापक असल्यामुळं वेळेवर वर्गात जाण्याची एक शिस्त ही लागलेली आहे. त्यामुळं बरोबर 9च्या ठोक्याला मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापुढे उपस्थित झालेलो आहे. मला जे बघू शकतात, मला जे ऐकू शकतात, अशा सगळ्या भगिनी आणि बंधूंचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सुरुवातीलाच त्यांचे धन्यवाद देखील व्यक्त करतो. मागच्या 2 आठवड्यापासून आपण वेगवेगळ्या विषयावरती संवाद करतो आहोत आणि या संवादाला संबंध महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कालच्या शनिवारी मी जालना येथे जे आपले चळवळीचे साथी आहेत, आपले झुंजार नेते आहेत, दीपक भाऊ बोराडे यांनी धनगर जमातीला अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे देण्यात यावीत याकरिता आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मी त्या उपोषणाला कालच्या शनिवारी भेट दिली आणि तेथे मी जे काही बोललो, जे काही भाषण केलं, ते महाराष्ट्रातल्या बऱ्याच मोठ्या अशा समूहापर्यंत ते पोचलं. जवळपास 3-1 लाख लोकांनी ते माझं भाषण ऐकलं आणि त्याला उदंड प्रतिसाद दिला. अनेकांनी फोन केले. धनगर जमातीतल्या मंडळींचे फोन तर आलेच, पण त्या व्यतिरिक्तही सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी काम करणाऱ्या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांचे, राजकीय नेत्यांचे अनेकांचे फोन आले आणि त्यांना धनगर जमातीला अनुसूचित जमातीचं म्हणजे एसटीचं प्रमाणपत्र कसे दिले जाऊ शकते याच्या संदर्भामध्ये मी जे काही जालन्याला बोललो त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया मला त्यांनी ऐकवली आणि मला खूप आनंद झाला. आता आपण आपल्या आजच्या विषयावर येऊ. आज दीपक भाऊंच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. आपण एक दिवस कुठल्या तरी देवाच्या निमित्तानं उपवास करतो आणि त्या उपवासाच्या दिवशी सातत्यानं आपलं लक्ष पोटाकडे असतं. आपला एक बांधव मागच्या 7 दिवसापासून उपाशी आहे आणि त्यांचा जो सत्याग्रह आहे तो आता आपण महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारानं सिंचित झालेल्या भूमीवरील समाजाला त्यांचा सत्याग्रह समजून सांगावा आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे देखील समाजाच्या लक्षात आणून द्यावं. याकरिता मी मुद्दाम आजचा विषय असा निवडलेला आहे की धनगराचा दीपक फडणवीसांची खुर्ची पेटवू शकेल काय. तर या ठिकाणी शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. काल दीपक भाऊ सुद्धा उपोषणानं त्रासलेले होते आणि त्यांच्या बाईटमध्ये सुद्धा त्यांनी थोडंसं आक्रमक अशा पद्धतीचं भाष्य केलंय. परंतु मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की धनगर जमातीची प्रकृती ही संविधानवादी आहे. आम्ही गौतम बुद्धापासून, महावीरांपासून, बसवेश्वरांपासून ते गांधी बाबासाहेबांच्या पर्यंतच्या अहिंसेला मानतो. आम्ही बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला मानतो
आणि आमची ही संविधानिक लढाई आहे. म्हणून येणाऱ्या 24 तारखेला मोठ्या प्रमाणावरती जालन्यामध्ये जनसमुदाय जमणार आहे. तर आंदोलन हे कसं करायचं असतं त्याचा एक आदर्श वस्तुपाठ आपण मंडळींनी जगापुढे घालून द्यावा अशी एक सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो. आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये, कारण आंदोलन जर हिंसक झालं तर सरकारला ते आंदोलन नियंत्रित करणं सोपं असतं आणि त्यात नुकसान आंदोलनकर्त्या जमातीचं होत असतं. हे मी या ठिकाणी सुरुवातीलाच सांगतो. गांधीजींच्या बद्दल एका कवीनं फार सुंदर ओळी लिहिलेल्या आहेत, त्याचं गाणंही तुम्ही ऐकलं असेल. दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. आणि म्हणून अहिंसेच्या सत्याग्रहामध्ये जी ताकद असते ती दगड फेकल्यावर सुद्धा ती ताकद त्या आंदोलनाला येत नाही. जाळपोळ केल्यावरही ती ताकद आंदोलनाला येत नाही. आणि म्हणून जगातल्या 110 देशामध्ये गांधीजींचे पुतळे उभे आहेत. कारण मानवी जगण्यामध्ये हिंसेला कुठेही थारा नाही. हिंसक समाज हा कधीही परिपूर्ण असू शकत नाही आणि तो समृद्ध असू शकत नाही आणि तो देशालाच आणि एकूण समाजाला समृद्ध करू शकत नाही. त्यामुळं आपण मंडळींनी जो वारसा अहिल्यादेवींचा चालवण्याचं अंगी बांधलेला आहे त्याच पद्धतीनं आपण जाऊ. आज मल्हारराव होळकरांची किंवा महाराजा यशवंतराव होळकरांची तलवार घ्यायची म्हणजे काय, तसा पुरुषार्थ गाजवायचा म्हणजे काय, तर संविधानाचा अभ्यास करायचा, आपल्या लेकरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचं, आपण राजकीय दृष्ट्या साक्षर व्हायचं आणि सगळ्या ज्ञान तंत्रज्ञानामध्ये विज्ञानामध्ये आणि उद्योगामध्ये आपण अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करायचा. यालाच आपण पुरुषार्थ म्हणायचं. अहिल्यादेवींनी 18व्या शतकामध्ये एक विधवाबाई 28 वर्ष राज्य करते हे जगाला दाखवून दिलं आणि त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटनं त्यांना जगातील 18व्या शतकातील सर्वात महान अशी महिला शासक म्हणून गौरविलं ब्रिटिश पार्लमेंटनं. आणि जॉन बेलीनं त्यांच्यावरती खंडकाव्य लिहिलं. कारण अहिल्यादेवींच्यामध्ये समता होती, अहिल्यादेवींच्यामध्ये सामाजिक न्याय होता, अहिल्यादेवींच्या राज्यव्यवस्थेमध्ये समन्वय होता, सेवा होती. आणि ते सगळे गुण आपल्या अंगी बांधवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत असं आवाहन सुरुवातीलाच एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्यापुढे करतो. बांधवांनो, आजच्या विषयाच्या अनुषंगानं बोलत असताना थोडासा वेळ लागणार आहे, कारण मला धनगर अनुसूचित जमाती आरक्षणाची जरा क्रोनॉलॉजी तुमच्या पुढे मांडावी लागणार आहे. धनगर कोणत्या अर्थानं अनुसूचित जमातीमध्ये प्रक्रिया करून समाविष्ट करण्यात आलेले आहेत हेही तुम्हाला मला सांगावं लागणार आहे. आता इथे मी जे काही बोलणार आहे ते तर तुम्ही सगळे ऐकाच जास्तीत जास्त, आणि तेही केवळ धनगर जमातीतल्याच लोकांना नाही, तर आपल्या महाराष्ट्रातल्या विचार करणाऱ्या सगळ्याच लोकांना ते पाठवा, पत्रकारांना पाठवा. मी जसंच फेसबुकवर टाकलं की आज मी 9 वाजता लाईव्ह येतो, तर माझ्या कितीतरी विचारवंत मित्रांनी, लेखक मित्रांनी, पत्रकार मंडळींनी, वेगवेगळ्या समाजातले हे लोक आहेत आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही सुद्धा ते ऐकतोय असं सांगितलं. कितीतरी वकील मंडळींनी पण मला सांगितलं की आम्ही सुद्धा आतुर आहोत की तुम्ही कशा पद्धतीची भूमिका मांडताय ते. बांधवांनो, एक लक्षात ठेवा, आपल्या जमातीच्या वेदनेविषयी ज्या वेळेला इतर समाजातले लोक बोलतात, आपल्या दुःखाविषयी, आपल्या अन्याय अत्याचाराच्या विषयी ज्या वेळेला इतर समाजातले लोक प्रवक्तेपण करतात, त्यावेळेला त्याला या लोकशाही व्यवस्थेमध्ये खरा अर्थ असतो. हे जरा आपण समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळं माणसं जोडण्याचा प्रयत्न करा आणि विषवल्लीचा शिरकाव होऊ देऊ नका. कुणीतरी येऊन काहीतरी बोलतं त्या उपोषणस्थळी आणि आपण त्या ठिकाणी टाळ्या वाजवतो है ना, की कुणीतरी परवाला भाषणामध्ये म्हणालं की धनगरांचा उल्लेख त्या ठिकाणी क्रिमिनल ट्राईब म्हणून आहे. अशा पद्धतीचे हुलकावणी वजा विधानं त्या ठिकाणी आपण कुणीही करू नये आणि कुणाला करण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्पेस पण देऊ नये. एकाच वेळेला जय श्रीराम आणि जय संविधान हे हातात हात घालून चालू शकतं का? अरे, धर्मनिरपेक्षता या तत्वावर आपलं संविधान अवलंबून आहे. आपण सगळ्या धर्मियांना, सगळ्या जाती जमातींना एकत्रित घेऊन चालण्याची एक शक्ती बाळगणारे लोक आहोत. म्हणून अशा पद्धतीचे लोक हे संविधान स्वतःलाच अर्पण करतात. अशा पद्धतीची अर्पण पत्रिका त्या संविधानामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं बांधवांनो, कोणीही तिथं येऊन शब्दांचा खेळ करू नये आणि आपणही त्याला बळी पडू नये. कारण
अशा पद्धतीचे जंतू आपल्या आंदोलनामध्ये संसर्ग निर्माण करू शकतात हे मी तुम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी सांगू इच्छितो। आपली लढाई कुणाच्याही विरोधातली नाही, असेल तर ती सरकारच्या विरोधातली लढाई आहे। आदिवासी हेही माझे बांधव आहे आणि त्यांनी देखील मी जे काही म्हणतोय ते व्यवस्थितपणानं कान देऊन ऐकावं। त्यांच्याही लक्षात येईल की बाबा धनगर जे काही आदिवासींच्या संदर्भामध्ये आरक्षण मागू इच्छितात तर त्याच्यावर आपणही साधक बाधक विचार करावा आणि चर्चा करावी असं त्यांना वाटेल अशा शब्दामध्ये मी माझी या ठिकाणी मांडणी करणार आहे। आणि त्याचबरोबर सुरुवातीला सांगून ठेवतो की मी जी काही मांडणी करतोय त्याचा एक आर्टिकल, त्याचा एक लेख मी माझ्या फेसबुक वॉलवर उद्या टाकणारच आहे। आपण तोही वाचा आणि महाराष्ट्रभर ते सगळीकडे जाऊ देत। सरकारला निवेदन तुम्ही देताय तर त्या लेखाचा भाग त्याच्यामध्ये टाका, म्हणजे सरकारच्या पण असं लक्षात येईल की बाबा धनगर जमातीचे लोक जी काही मागणी करतायत त्या मागणीच्या आधाराला संविधान आहे, कलम आहेत, कायदे कानून आहेत, त्याची सगळी क्रोनॉलॉजी या ठिकाणी मांडलेली आहे। त्यामुळे अधिकाऱ्याला पण वाटलं पाहिजे की हे लोक अभ्यासपूर्ण पद्धतीनं निवेदन देत आहेत आणि आपली त्या पद्धतीची इब्रत या महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे। आपल्या जमातीची इब्रत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण पद्धतीनं आपण प्रत्येक आंदोलनात सहभागी झालं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि आपल्या विषयाकडे वळतो। बांधवांनो, आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये माझा सांगण्याचा प्रयत्न राहील आणि त्याचा सगळा तपशील मी उद्याला फेसबुकवर माझ्या लेखातून मांडणार आहे। मला आज काही मंडळींनी फोन करून किंवा मेसेज करूनही सांगितलं की बाबा मंडल आयोगानं कसं दिलं, आरक्षणाचा तो कुणी राबवलं, काय त्याची सगळी उत्तरं या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतो। बांधवांनो, अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये म्हणजे 1935 मध्ये भारतातील मागास जाती जमातींच्या याद्या तयार करण्यात आल्या। इंग्रजांच्याच कालखंडामध्ये 1935ला 1950ला भारताचं संविधान अस्तित्वात आलं आणि आपण गणराज्य म्हणून मार्गाक्रमण करू लागलो। या संविधानाच्या कलम 340, कलम 341 व कलम 342 नुसार या मागास जाती जमातींना ज्या याद्या आल्या होत्या त्या मागास जाती जमातींना सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आरक्षण देण्यात आले। कलम 340, 341, 342 नुसार आरक्षण देताना जाती जमातींचा अभ्यास करण्यासाठी घटनेतील 340 कलमानुसार राष्ट्रपतींच्या आदेशाने काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोगाची स्थापना 29 जानेवारी 1953 रोजी करण्यात आली। कधी करण्यात आली? 29 जानेवारी 1953ला घटनेच्या 340 कलमानुसार राष्ट्रपतीच्या आदेशानुसार काका कालेलकर मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली। आता या आयोगाने तत्कालीन सरकारला म्हणजे त्या काळातल्या सरकारला ज्या काही शिफारसी केल्या त्या 1956 मध्ये त्या सरकारनं स्वीकारल्या आणि घटना दुरुस्ती केली। म्हणजे 1935, 1950, 1953 आणि 1956ला काका कालेलकर आयोगाच्या शिफारसी स्वीकारून त्या काळातल्या सरकारनं घटना दुरुस्ती केली। आता पुढे काका कालेलकर आयोगानं स्पष्ट केले की सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणजे जात समजण्यात यावी। परत एकदा वाचतो, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणजे जात समजण्यात यावी असे काका कालेलकर आयोगाने स्पष्ट केलेले आहे। कालेलकर आयोगाने 30 मार्च 1955 मध्ये या आयोगाचा अंतिम अहवाल सादर करताना भारतातल्या 830 जाती
ह्या सर्वाधिक मागास ठरवून त्यातील काही जातींचा समावेश अनुसूचित जातीमध्ये व काही जातींचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा अशा पद्धतीची शिफारस केली। 830 जाती ह्या सर्वाधिक मागास ठरवल्या आणि त्यातल्या काही जाती एससी मध्ये टाकल्या, काही जाती एसटी मध्ये टाकल्या। कालेलकर आयोगाने ज्या वेळेला आपला अहवाल दिला तो देण्यापूर्वी त्यांनी जी काही मेहनत घेतली ती तुम्हाला थोडक्यात सांगतो। काकासाहेब कालेलकर आयोगाने या दरम्यान 53 ते 56 या 3 वर्षामध्ये 42,000 मैलांचा म्हणजे 67,592 किलोमीटरचा 67,592 किलोमीटरचा प्रवास केला। भारतातल्या वेगवेगळ्या 26 प्रांतामध्ये त्यांनी फिरून हजारो लोकांच्या मुलाखती घेतल्या। अलीकडचे आपण जर आयोग पाहिले तर त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं। म्हणजे तुलना करण्याची बुद्धी कधी होते ज्या वेळेला तुम्हाला इतिहास माहीत असतो त्यावेळेला, नाहीतर वर्तमानात जे चाललंय तेच खरं आहे असं आपल्याला वाटतं। 67,592 किलोमीटर 26 राज्यामध्ये प्रवास करून काका कालेलकर आयोगानं हा अहवाल सरकारला दिला आणि वेगवेगळ्या जातीच्या मागासपणाच्या कारणांचे त्यात तपशील जोडले। नुसती नावं नाही दिली, अमुक तमुक जमात ही मागास आहे, का मागास आहे त्याची कारणं दिली। आणि विशेष म्हणजे त्यामध्ये सगळ्या धर्माचे आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मामधल्या मागास जाती त्यात समाविष्ट होत्या। आता आयोगानं कोणत्या निकषावर मागास ठरवलं ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात खूप चर्चा झाली, तुम्ही चॅनलवर ते डिबेट ऐकले होते। काका कालेलकर आयोगानं मागास ठरवण्याचे 4 निकष ठरवले होते। त्यातला पहिला निकष समाज व्यवस्थेतील त्या जातीचा कनिष्ठ दर्जा, पुन्हा वाचतो, समाज व्यवस्थेतील त्या जातीचा कनिष्ठ दर्जा म्हणजे खालचा दर्जा। नंबर 2 शैक्षणिक मागासलेपणा। नंबर 3 सरकारी नोकऱ्यातील त्या जातीचे प्रमाण आणि नंबर 4 व्यापार क्षेत्रातील त्या जातीचा सहभाग। या 4 निकषांच्या आधारे कालेलकर आयोगानं मागास जातींची नोंद आपल्या आयोगामध्ये केली आणि तशा प्रकारच्या शिफारसी त्यांनी सरकारला दिल्या। आता या निकषाच्या आधारे जे 4 निकष होते त्याच्या आधारे त्या काळामध्ये जे अस्पृश्य होते, अनटचेबल्स, त्यांना एससी म्हणजे शेड्यूल्ड कास्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि जे समाज प्रवाहात पुरेसे मिसळू शकलेले नव्हते, पुन्हा वाचतो, जे समाज प्रवाहात, मुख्य समाज प्रवाहात, प्रस्थापित प्रवाहात पुरेसे मिसळू शकलेले नव्हते त्यांना एसटी म्हणजे अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची शिफारस कालेलकर आयोगाने केली होती। कालेलकर आयोगाची बिब्लिओग्राफी जर वाचली तर तुम्हाला सांगतो 1000 ग्रंथ वाचल्याच्या बरोबर आहे, त्याच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे। आता आपण धनगरांच्या संदर्भामध्ये काका कालेलकर आयोगामध्ये काय नोंदी बघायला मिळतात ते पाहू। या आयोगाने धनगर जमातीचे वर्णन करताना या जमातीची विविध प्रदेशातील ओळखनामे, कारण बघा मी जे म्हणालो की खुर्ची पेटू शकते ती फक्त फडणवीसची नाही, मोदीची सुद्धा। त्याचं कारण भारतातल्या सगळ्याच राज्यामध्ये धनगरांची संख्या लक्षणीय आहे। भारताच्या जनगणनेचा जर विचार केला तर आजच्या काळात अंदाजे मागच्या जनगणनेचा आधार धरून आपल्याला असं म्हणता येतं की 10 ते 14% प्रमाणामध्ये भारतात
धनगर जमातीचं अस्तित्व आहे आणि राजकारणातली खुर्ची हलवायला एवढी संख्या फार मोठी आहे. आणि पहिलं तर आम्ही बऱ्यापैकी जरा गुंग होतो, झोपलो होतो. आता जाग येऊ लागलेली आहे, कारण चटके वाढायला लागलेले आहेत. जगण्या मरण्याचे आमचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. चळवळी वाढलेल्या आहेत. राजकीय असंतोष आहे, आर्थिक असंतोष आहे, शैक्षणिक असंतोष आहे, सामाजिक असंतोष आहे. आणि त्यामुळं केवळ महाराष्ट्रापुरतं हे आंदोलन राहणार नाही, तर हा भडका भारतभर पसरू शकतो. हे मोदींच्याही लक्षात यायला पाहिजे, फडणवीसच्या तर आधी आलं पाहिजे. आणि म्हणून मी आजच्या आपल्या संवादाला जे शीर्षक दिलंय ते किती बोलकं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर धनगर जमातीचं वर्णन करताना कालेलकर आयोगानं धनगर जमातीची विविध प्रदेशातील ओळखनामे, धनगरांचा विशिष्ट व्यवसाय, कोणता व्यवसाय? मेंढपाळी आणि घोंगडीचं विणकाम करणं, धनगरांचा विशिष्ट व्यवसाय आणि त्या निमित्ताने त्यांचे मुख्य प्रवाहापासून तुटून राहणे, याला अंडरलाईन करा. व्यवसायामुळं, कारण मेंढरं घेऊन निघाले, लोक कुठं चाललेत? शहराकडं. लोक कुठं चाललेत? जागतिकीकरणाकडं. लोक कुठं चाललेत? उदारमतवादाकडं. लोक कुठं चाललेत? औद्योगिकरणाकडं. आणि धनगर कुठं निघाले? मेंढराचं जित्राप घेऊन जंगलाकडं, डोंगराकडं. सगळ्या मुख्य प्रवाहापासून यांची फारकत झालेली आहे. याची नोंद घेतली. मी अनेक भाषणामध्ये सांगितलंय, अहो कालेलकर आयोगाचं काय कौतुक करावं. काही लोक त्याच्यावर टीका करतात, असू दे, त्यांची ती बाजू असेल. पण कालेलकर आयोगानं भारतामध्ये मेंढरांची सुद्धा शिरगिनती केली. 3.5 अब्ज काहीतरी मेंढरं होती. अशा पद्धतीच्या नोंदी केलेल्या आहेत. तर धनगर त्यांच्या विशिष्ट व्यवसायामुळं मुख्य प्रवाहापासून तुटून राहतो आणि त्याची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती ही अतिशय दुर्बल आहे. अशा प्रकारची नोंद धनगरांच्या अनुषंगानं काका कालेलकर आयोगात आपल्याला केलेली पाहायला मिळते. धनगर, गडरी, कुरमार, मिर्धा या मेंढपाळी व विणकाम करणाऱ्या जातींना अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे असे काका कालेलकर आयोगाने स्पष्टपणानं सांगितलेले व्यत्यय आला होता. परत एकदा सांगतो, धनगर, गडरी, कुरुमार, मिर्धा या मेंढपाळ व विणकाम करणाऱ्या जातींना अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे असे काका कालेलकर आयोगाने स्पष्टपणे सांगितलेले आहे. याकरिता कालेलकर समिती अहवालाच्या दुसऱ्या खंडात 66 पानावर कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये स्टार देऊन धनगरांची अति दुर्बल घटक म्हणून नोंद केलेली आहे. परत एकदा रिपीट करतो, कालेलकर समिती अहवालाच्या दुसऱ्या खंडात 66 पानावर धनगर जमातीची नोंद कंसामध्ये स्टार करून अति दुर्बल घटक म्हणून केलेली आहे. मुद्दा लक्षात घ्या. आणि त्यानुसारच 47च्या यादीत, अनुसूचित जमातीची यादी कितीची आहे? 47ची आहे. त्या 47च्या यादीत 36 नंबरवर इंग्रजी उच्चारानुसार DHANGAD धनगर इंग्रजी उच्चारानुसार अशी नोंद या अनुसूचित जमातीत 36व्या नंबरवर 47च्या जमातीच्या यादीत 36व्या नंबरवर धनगरांची नोंद करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी काही प्रश्न निर्माण होतात. बरेचसे आदिवासी समुदायातले चळवळीतले कार्यकर्ते, त्यांचे नेते हे मोठ्या आवाजात म्हणतात की धनगर कुठे आदिवासी आहेत. मुद्दा हा आहे की आदिवासींना आरक्षण नाही आहे. आपण बोलताना सहजपणाने म्हणतो की आदिवासींना आरक्षण आहे. आदिवासी असा शब्द प्रयोग संविधानामध्ये कुठेच नाही. परत एकदा सांगतो, आदिवासी असा शब्द संविधानामध्ये कुठेही नाही.
नंबर 1. नंबर 2, हे आरक्षण अनुसूचित जमातीला दिलेलं आहे आणि जमातीच्या संदर्भामध्ये बिब्लिओग्राफीमध्ये धनगरांच्या बाबत काय काय नोंदी केलेल्या आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्यापैकी एका पुस्तकाची मी नोंद पहिल्यांदा करतो, ती म्हणजे राची ढेरे आणि तारा भवाळकर यांनी एक महामाया नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अनुवंशशास्त्राचं एक फार महत्त्वाचं पुस्तक म्हणून ते गणलं जातं, अभ्यासकामध्ये ते फार पॉप्युलर आहे. तर त्या पुस्तकामध्ये धनगर ही किती प्राचीन, म्हणजे जिचा इतिहास अत्यंत दीर्घ स्वरूपाचा राहिलेला आहे अशी जमात आहे हे पुराव्यानिशी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 1961च्या जनगणनेनुसार 1967 मध्ये प्रकाशित झालेल्या संदर्भ ग्रंथात धनगर जमातीबाबत 40 संदर्भ ग्रंथाची नोंद आपल्याला पाहायला मिळते. परत रिपीट करतो, 1961च्या जनगणनेनुसार 1967 मध्ये प्रकाशित झालेल्या संदर्भ ग्रंथात धनगर जमातीबाबत 40 संदर्भ ग्रंथाची नोंद आपल्याला पाहावयास मिळते. आता हे ग्रंथ कोणी लिहिले त्यांची नावं मी वाचून दाखवतो. त्यामध्ये S.N. हसन, आपल्या थोर विदुषी इरावतीबाई कर्वे, विष्णू महादेव दांडेकर म्हणजे विम दांडेकर, रसेल व हिरालाल, डॉक्टर S.S. जोशी, मोहम्मद रहिमतुल्ला अशा लेखकांनी लिहिलेल्या महाराष्ट्रातल्या 5 संदर्भ ग्रंथात महाराष्ट्रातल्या धनगर जमातीची वर्णनं आढळतात. त्याचबरोबर अनेक सरकारी कागदपत्रात, उद्या मी त्या लेखामध्ये त्याचा तपशील देणार आहे, अनेक सरकारी कागदपत्रात, अनेक सरकारी संस्थांच्या अध्यादेशामध्ये, अनेक अनुदानांच्या परिपत्रकामध्ये आपल्याला धनगरांचा उल्लेख अनुसूचित जमातीमध्ये केल्याचं आढळतं. बांधवांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2017 मध्ये महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचानं निवृत्त IPS अधिकारी मधु शिंदे, JP बघेल, मुरारजी पाचपोळ या तिघांनी पुढाकार घेऊन, हे तिघेही उच्च विद्याविभूषित प्रकाड पंडित मंडळी आहे, या मंडळींनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं धनगर जमात ही यष्टीच्या सवलतीला कशी पात्र आहे, आम्ही ऑलरेडी यष्टीतच आहोत, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे याच्यासाठी उच्च न्यायालयामध्ये 113 प्रबळ पुराव्यानुसार याचिका दाखल केली होती. आता ते याचिकेमध्ये काय काय झालं हा आजचा विषय नाही आपला, परंतु त्यावेळेला एक घटना घडली ती फार ऐतिहासिक आहे. ती म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयामध्ये एक ॲफिडेव्हिट दाखल केलं, दाखल केला, आपलं सरकारचं म्हणून म्हणणं मांडलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रामध्ये धनगड इज नॉट एक्झिस्ट, धनगर इज एक्झिस्टन्स. धनगड महाराष्ट्रामध्ये कुठेच अस्तित्वात नाहीत, अस्तित्वात धनगर हे आहेत. कोणी म्हटलंय? मी म्हटलं नाही, आपल्यापैकी कोणी म्हटलेलं नाही, हे महाराष्ट्र सरकारनं म्हटलंय. म्हणजे सरकारचंच म्हणणं आहे की धनगड हे अस्तित्वात नाहीत. आणि आपण जी याचिका 4919/2017 ही जी याचिका होती त्यावेळेला धनगड हे कुटुंब जे मुळातलं धनगर आहे त्यांनी प्रमाणपत्र काढली होती आणि त्यांना उभं केलं आणि सांगितलं की हे बाधित होतील आणि म्हणून आपल्याला तिथं अपयश आलं. हे फार म्हणजे आता काय बोलावं आपण, कोर्टाच्या संदर्भामध्ये फार बोलू शकत नाही, पण याचा जरूर विचार आपण मंडळींनी या ठिकाणी केला पाहिजे. बी बसवलिंगप्पा विरुद्ध डी मुनचिनप्पाच्या निकालानुसार कलम 342(1) नुसार आज महाराष्ट्र सरकार राज्यपालाच्या परवानगीने, परत एकदा सांगतो, बी बसवलिंगप्पा विरुद्ध डी मुनिचिनप्पा या केसच्या निकालानुसार कलम 342(1) नुसार राज्यपालाच्या परवानगीने सरकार GR काढू शकते. जर तुम्ही
हैदराबाद गॅजेटेरियरचा आधार घेऊन जी आर काढू शकता, तर मग संविधानाचा आधार घेऊन जी आर काढायला तुमची काय हरकत आहे? तुम्हाला कोण अडवणार आहे? आणि मी या ठिकाणी फडणवीस सरकारला हेही सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये आदिवासी आणि धनगर यांचा क्लॅश राजकीय दृष्ट्या येत नाही. आलं का लक्षात? आणि केवळ धनगरांनाच आदिवासींचा विरोध आहे अशातला भाग नाही. आदिवासी समुदायातले, त्यांच्या पाड्यामध्ये राहणारे, त्यांच्या सोबत सहवास असणाऱ्या जवळपास 8 जमातींना देखील मुख्य धारेतल्या आदिवासी जमातींनी आरक्षण नाकारलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की गोवाऱ्यांचं हत्याकांड झालं नागपूरला, गोवारी माहीत आहे, आणि माना गौंड आदिवासी यांनी तर कोर्टामधून ते मिळवलं, आणखी ते लागू झालेलं नाही. धनगरांचा प्रश्न तर फारच विचित्र आहे. तेलंगणामध्ये गेलात तर आपण SC मध्ये आहोत, इकडे कर्नाटकात गेलात तर आपण ST मध्ये आहोत, वर उत्तर प्रदेशमध्ये गेलात तर SC मध्ये आहोत. आज तुम्ही बघताय की उत्तर प्रदेशमध्ये लढा चालू आहे, मध्य प्रदेशमध्ये लढा चालू आहे, झारखंडमध्ये लढा चालू आहे. म्हणजे आज ऑलरेडी लढे चालू आहे. मध्य भारतामध्ये हे लढे आहेत. आणि हे जर पेटले तर सबंध भारतातले धनगर जमातीचे सगळे लोक, मग ते धनगर असतील, मग ते पाल असतील, गडेरी असतील, बघेल असतील, अगदी काश्मीरपर्यंत हे सगळे एकत्रित येऊन जर त्यांनी लढा पुकारला तर सबंध देशातली परिस्थिती ही बिकट होऊ शकते. आणि त्यामुळं फडणवीस सरकारनं तर आम्हाला 2014 मध्ये बारामतीच्या आंदोलनामध्ये शब्द दिला होता, आणि आम्हालाही वाटलं होतं फडणवीस हे स्वतः लॉयर आहेत, म्हणजे वकील आहेत, त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, आणि त्यांनी कपाळाला भंडारा लावला होता. आमच्या भोळ्या भाबड्या लोकांना असं वाटतं की कपाळाला भंडारा लावला, कपाळ हातावर भंडारा घेतला की खरंच बोलावं लागतं. परंपरेनं हे आम्हाला शिकवलेलं आहे, आमच्यावर संस्कार झालेला आहे. ज्या वेळेला आम्ही बिरोबाचं नाव घेऊन एखादं वचन देतो, बिरोबाचा भंडारा लावून, खंडोबाचा भंडारा लावून आम्ही ज्या वेळेला एखादं वचन देतो, एखादी घोषणा करतो, त्यावेळेला त्याचं तंतोतंत पालन करणं ही नैतिक जिम्मेदारी असते, असं आमच्या परंपरेनं आम्हाला शिकवलेलं आहे. तसा संस्कार आमच्यावरती झालेला आहे. आता फडणवीस सारख्या माणसांनी, ज्यांच्याकडे खरं तर ज्ञानाची परंपरा आहे, त्यांच्याकडे सत्तेची परंपरा आहे, त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, मग भोळ्या भाबड्या लोकांना, ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व नाही, आर्थिकदृष्ट्या ते निरक्षर आहेत, शैक्षणिकदृष्ट्या ते मागास आहेत, आज मुख्य प्रवाहापासून ते तुटलेले आहेत, त्यांचं सगळंच वेगळं आहे, त्यांचे देवदैवत वेगळं आहेत, त्यांच्या ओव्या वेगळ्या आहेत, त्यांची वाद्य वेगळी आहेत, त्यांच्या जत्राखेत्रा वेगळ्या भरतात, त्यांचे झेंडे वेगळे आहेत, त्यांची बोली वेगळी आहे ना. ही जी तुम्ही अहिराणी भाषा म्हणता ना, ती जगामधली एक अतिशय जुनी भाषा मानली जाते. परंपरेनं फार मोठा इतिहास या अहिराणीला. ती अहिराणी भाषा ही धनगरांची भाषा आहे, अहिर लोकांची. अहिर म्हणजे धनगर आहे ना. आणि तसा जर मेळ बसवायचा झाला तर तुम्हाला सांगतो की मग त्याच्यामध्ये गवळी येतात, गोपाळ येतात, आमच्या इकडे गोल्लेवार येतात. हे सगळे समूह हे आमचेच आहेत. कारण शेतीचा शोध लागण्याच्या आधी 40,000 वर्ष या देशामध्ये पशुपालक संस्कृती होती. तुम्ही गणपतीची पूजा केली परवा, गणपती म्हणजे गणदेवता, कारण इथे गणराज्य होती. गणांची व्यवस्था ही या देशातली मूळ व्यवस्था आहे, ती पशुपालकांची व्यवस्था आहे. आणि मी नेहमी सांगतो की साधारणपणे 2000 वर्ष या भारतामध्ये पशुपालकांच्या सत्ता होत्या. सातवाहनांची सत्ता 450 वर्षाची त्यांनी महाराष्ट्र घडवला. ज्यांनी इथली कला, इथलं साहित्य घडवलं, इथली भाषा घडवली. रायगडासारखा अभेद्य किल्ला सातवाहनांच्या काळामध्ये बांधला गेला. गाथा सप्तशती सारखा ग्रंथ ज्याच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेला आदिमत्व असणारी भाषा असं मानण्यात आलं, क्लासिकल लँग्वेज असा आपल्याला दर्जा मिळाला, ते सुद्धा सातवाहनकालीन लोकांच्यामुळे. हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे. ते होळकरांच्या पर्यंत. मग काही लोक म्हणतात, अहो तुमच्याकडे तर राजेशाही आहे, तुमच्याकडे तर जमिनी असतात, तुमच्याकडे पाटीलके आहेत, तुमच्याकडे देशमुख आहेत, तुमच्याकडे नाईक पद आहेत. अरे बाबा रे, जे वॉरियर्स होते, जे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते, ज्यांना सरंजाम प्राप्त झाला,
त्या सगळ्या मुठभर लोकांना हे मिळालं. बाकीचे लोक तर रानावनातच फिरतायत, घोंगडी विणतायत. आता मेंढपाळीलाही काही आर्थिक स्थिती देणारे कुठलेच विधेयक कोणत्या सरकारनं पारित केलेले नाही. मेंढपाळी आज अडचणीत आहे, शेती संकटात येते. त्यावेळेला कधीच मेंढपाळीच्या संदर्भामध्ये कोणीच बोलत नाही. पत्रकार बोलत नाहीत, विचारवंत बोलत नाहीत, लेखक बोलत नाहीत, आपल्या इथले लोक आपल्याला तर व्हायचंच नाही. मेंढपाळीबद्दल कोणी बोलत नाही. घोंगडी जिला आपण मागास ठरवून टाकला तिच्याबद्दल कोणी बोलत नाही. म्हणजे या देशाला प्रथम वस्त्र पुरवलं कोणी तर त्या धनगरांनी घोंगडीच्या रूपानं. म्हणून मी नेहमी म्हणतो की राष्ट्रीय वस्त्र पुरवणारे आमचे लोक आहेत. आणि आम्ही कोणत्या जातीचा उल्लेख करू, आम्ही जमातीचे लोक आहोत. या जमातीनं हजारो जातींना जन्माला घातलेला आहे. कारण 40,000 वर्ष आज वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेला जो समाज आहे त्याचं मूळ हे आमच्यातच होतं, पशुपालनात होतं. शेतीचा शोध लागण्याच्या आधी पशुपालनाची फार मोठी फेज 40,000 वर्षाची फेज होती. आणि या अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना आपण विचारा, आपल्याबद्दल जगातल्या अनेक विचारवंतांनी, लेखकांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी लिहिलेलं आहे आणि ते वाचण्याची खरी गरज आहे बांधवांनो. आणि त्यामुळं फडणवीसांनी कपाळाला भंडारा लावून विरोधी पक्षनेता असताना आम्हाला शब्द दिला होता. आता तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत. अहो फडणवीस साहेब, आमचं दुःख तुम्हाला कळतंय का नाही? तुमच्या जेव्हा गाडीचा ताफा जातो रस्त्यानं, त्यावेळेला रस्त्याच्या कडेनं हजारो मेंढराचं जित्रा घेऊन लेकरं बायासहित आमचा धनगर चाललेला असतो. पायी पायी तो रान तुडवतो. तुम्हाला माहितीये का, एका दिवसामध्ये तो 35 किलोमीटरचं रान तुडवतो. उघड्या आकाशाखाली राहतो, उघड्या जमिनीवर राहतो. त्याच्यावरती हल्ले होतात, जनावरांचे हल्ले होतात, माणसांचे हल्ले होतात. त्यांच्या लेकरांच्या शाळेचं काय होतं? कुरुणांचं क्षेत्र आज तुम्ही ठेवलेलं नाही. कायदे सगळे धनगरांच्या विरोधात घेतले, वन खातं सगळं धनगरांच्या विरोधात आहे. मग या मंडळींनी काय करावं? 89ला आरक्षण मिळालं ते 3.5% आहे. म्हणजे त्या शेळीच्या शेपटासारखं, माशाही उडत नाही आणि लाजही झाकता येत नाही म्हटल्यासारखं. अहो आरक्षणाचं तत्व हे संख्येशी जोडलेलं असतं. आमची संख्या 1.5 ते 2 कोटी असेल तर मग 3.5% आम्ही मावणार आहोत का? याचा विचार करा. परंतु इथल्या व्यवस्थेला असं प्रबळपणानं वाटतं की धनगरांनी एसटीच्या याच्यात सहभागी होणे. त्यांनी काय करावं? ओबीसी म्हणून लढा द्यावा, हिंदू म्हणून लढा द्यावा. परंतु मूळ जी संविधानिक आपली मागणी आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण आग्रही राहू नये. भागते की लंगोटी सही म्हणून एनटीचं आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे, पण मुख्य आपलं जे हक्काचं संविधानिक आरक्षण आहे ते म्हणजे अनुसूचित जमातीचं. आणि त्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपला मल्हारी वाघ दीपक भाऊ बोराडे हा मागच्या 7 दिवसापासून उपोषण करतोय. दीपक भाऊंचं उपोषण हे संविधानाला धरून कसं आहे हे सांगण्यासाठी मुद्दामून मी हे लाईव्ह केलेलं आहे. आपण हे लाईव्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याची जिम्मेदारी घ्या. आपले लोक आजही घराच्या बाहेर पडत नाहीत. तरुण पोर हे बघतात, गावातल्या निरक्षर लोकांना सांगतात. पायी पायी चालणारे मेंढपाळ सुद्धा आता व्हॉट्सअपवर हे ऐकतात, हे बघतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण आता जगण्यामधली वेदना वाढलेली आहे, धग वाढत चाललेली आहे, प्रश्नाचा गुंता वाढत चाललेला आहे. आणि अशा वेळेला कुठेतरी एसटी मधलं 7% आरक्षण जर मिळालं तर आदिवासींच्या ताटाला ताट लावून आम्हीही गरिबासारखं जेवण करू, काहीतरी आमच्या पोटात पडेल. आम्हाला त्यांच्या ताटात तर नको आहे बाबा, आमच्या ताटात वाढलेला आहे हो, पण आम्हाला दाराच्या बाहेर ठेवलं, आम्हाला उपाशी ठेवलेला आहे. आणि फडणवीसला आमचा उपवास जर दिसत नसेल तर सरकारला उपाशी कसं मारायचं ते आम्हाला बघावं लागेल. त्यामुळे येणाऱ्या 24 तारखेला तुम्ही बघाल फडणवीस की तुम्हाला हातामध्ये शरबताचा ग्लास घेऊन तिथून धावत पळत मुंबईतून तुमच्या वर्षा बंगल्याहून पळत यावं लागेल. इतकी ताकद आम्ही रस्त्यावरती दाखवणार आहोत आणि संविधानाच्या मार्गाने दाखवणार आहोत, लोकशाहीच्या मार्गाने दाखवणार आहोत. कारण लोकशाहीच्या संविधानाच्या मार्गाने दाखवलेली ताकद, तिचा प्रहार मोठा असतो, तिचा आवाज मोठा असतो, हे आम्हाला कळालेलं आहे. त्यामुळं आपल्यामध्ये सुद्धा हिंसक जंतू शिरलेले असतील तर ते आवरण्याची जिम्मेदारी त्या गावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे. कोणीही त्या ठिकाणी गडबड गोंधळ करणार नाही. कारण तसं करणं म्हणजे सरकारला मदत करण्यासारखी, आणि सरकारला मदत करण्यासाठी आपले हितशत्रू टपून आहेत हेही मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितोय. त्यामुळे आता कोणी बडा नाही, कोणी छोटा नाही. आपल्याला गोरगरिबांच्या लेकरांना मेंढ्याच्या पायावर कचकन पाय देऊन आपले लेकरं चाललेत, तिथंच जवान व्हायलेत आणि मेंढ्या राखत राखत मरायला लागलेले आहे. कसलं हे जिनं आम्ही जगतोय है ना. एका बाजूला राजेशाही म्हणता, हो आदिवासी समाजामध्ये सुद्धा राजेशाही होत्या.
भटक्या विमुक्तांच्या मध्ये सुद्धा राजेशाही होत्या, हे जर आपण समजून घ्या. ते निकष लावून आपल्याला बघता येणार नाही. कालेलकर आयोगानं कोणत्या आधारानं अति दुर्बल समाज म्हणून आपली नोंद केली, कंसामध्ये स्टार देऊन केली, त्याला काही अर्थ आहे की नाही? हा माझा जाहीर फडणवीसांना प्रश्न आहे. आणि तुम्ही आम्हाला आता कुणीकडेही पळवू नका, आम्हाला आमचा मार्ग सापडलेला आहे. या राजमार्गाने गेलो तरच आमचं भलं होणार आहे, आमच्या लेकरांना भविष्य सापडणार आहे, याची आम्हाला जाणीव झालेली आहे. किती दिवस आम्ही लढावं, किती दिवस बनवाबनवी सहन करावी. त्यामुळं तुम्हाला स्पष्टपणाने या ठिकाणी भूमिका घ्यावी लागेल. आणि तशी भूमिका जर घेतली तर मग तुम्हाला हा समाज सुद्धा उघडं पडणार नाही. कारण राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून मी ज्या ज्या वेळेला समाजामध्ये येतो त्या त्या वेळेला बोलत असतो. मी कधीही राजकीय भाष्य करण्याचा प्रयत्न करत नसतो. ही माझी वैचारिक जिम्मेदारी आहे असं मी स्वतः मानतो. राजकारण करायला मला बाकी खूप पडलेलं आहे, परंतु गोरगरीब लोकांच्या सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरती आपण राजकारण करू नये ही माझी स्वतः स्वीकारलेली एक भूमिका आहे. कारण मी फुले शाहू आंबेडकरांचा आहे. 25 वर्षापासून मी कॉलेजमध्ये शिकवतो, मी पुस्तकं वाचलेली आहे. त्यामुळे लोकांना उल्लू बनवायचं, काहीतरी खोटं बोलवायचं, काहीतरी आक्रमकपणानं कुणालाही खालच्या पातळीवर जाऊन बोलवायचं आणि आपल्या राजकारणाची पोळी भाजायची, असा मनोदय मी कधीही स्वीकारलेला नाहीये. माझी भूमिका वेगळी आहे. माझी भूमिका ज्यांना पटते ते माझ्यासोबत राहतील. कुणाचा असा आग्रह नाही की तुम्ही असा, काही लोक आम्हाला सांगतात सर थोडं होऊ द्या जोरात, म्हणजे काय करा, हिंसक बोला, आईमाईवर शिव्या घाला. याच्यामुळं समाजाची इब्रत जात असते. तुम्हाला काय वाटतं, सोशल मीडियावर थोडे 4-2 पोरं येऊन काहीतरी बोलतात, कोणाला तरी शिव्या घालतात, आपल्यामधले शिकलेले लोक सुद्धा याला बळी पडतात. म्हणजे काय, तुम्ही शिक्षण घेतलंय का नाही घेतलंय असा प्रश्न पडावा. तारतम्य ठेवून तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि सगळ्या समाजाला जोडण्याची भूमिका तुमच्या पूर्वजांनी घेतली. तुमच्या पूर्वजांनी समाज बांधलाय, तुमच्या पूर्वजांनी हा देश घडवलाय. हा देश बलशाली व्हावा म्हणून घाम गाळलाय, रक्त सांडवलंय, याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. एवढं आव्हान तुम्हाला करतो. आणि दीपक भाऊच्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभं राहावं. सगळ्या संघटना, सगळ्या काय पक्ष, वेगवेगळे गट हे आपल्यात नाहीत, आपण ते करतही नाही. त्या इतर मी समाजात बघतो त्या मानानं आपल्यामध्ये फार वाद नसतात. काही जण करत असतील तर ते बाजूला पडतात. कारण समाजाची प्रकृतीच ही संयत आहे. समाजाची प्रकृतीच ही संयमी आहे. छेडत नाही, त्याच्या अंगावर जोपर्यंत नाही 4 थोबाडीत देत नाही तोपर्यंत धनगर पेटत नाही. आणि पेटल्यानंतर कोणाच्या बापाला ऐकत नाही, जसं ते खोडा पिक्चरमध्ये आलं. पण त्याची गरज नाही. पुन्हा म्हणताल तुम्ही सर वेगळंच बोलताय. ते मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. प्रकृती आमची कशी आहे, तर प्रकृती सगळ्यांना सामावून घेणारी प्रकृती आहे. प्रकृती कशी आहे, समन्वय करणारी प्रकृती आहे. आमची प्रकृती कशी आहे, संयतपणा. कारण आपण निसर्गाच्या सान्निध्यात आहोत. आपल्या गुणसूत्रामध्ये नैसर्गिक तत्व साकारलेली आहेत. आणि त्यामुळे इतरांसाठी धावून जाणं, इतरांचं दुःख बघितल्याबरोबर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आहे ना. इतरांना आपण काढून देतो. माझ्याकडे अशी असंख्य उदाहरणं आहेत साहित्यातल्या क्षेत्रातली. धनगरांच्यावरही हिंदी साहित्यामध्ये खूप लिहिलंय. अनेक ठिकाणी ती पात्र आली. मग त्यांचा स्वभाव काय, त्यांची प्रकृती काय, हे आपल्याला त्याच्यातून वाचायला मिळतं. म्हणून मी तरुणांना विनंती करतोय, ज्ञानाच्या मार्गानं, सद्मार्गानं, विचाराच्या मार्गानं, अहिंसेच्या मार्गानं, बुद्धापासून गांधी बाबासाहेबांच्या पर्यंतच्या मार्गानं आपण गेलो तरच आपलं भलं होणार आहे. आपल्याला हिंसक करण्यासाठी इथले डोमकावळे टप्पू नये. आणि त्याच्यामुळं 2 गोष्टी होतील. एक तर आपल्या पूर्वजांच्या पासूनचा हात तुटेल आणि दुसरी गोष्ट आपलं करिअर सगळं नष्ट होईल. माणूस म्हणून आपल्याला उभं राहता येत नाही. आमच्या याचा धनगराचा वाघ आला, हे आला. अरे वाघ कशाला करता, माणसाला माणूस करा. माणसाचं जनावर कशाला करता. आपल्याला माणसाचा अधिक सुंदर माणूस करायचा आहे. त्याला निकोप जीवन जगायला लावायचं आहे. आणि हा समाज, एकूण समाज सुंदर करायचा आहे, देश घडवायचा आहे. ही आपली मुळातली प्रकृती आहे. आणि म्हणून आपण जे देशासाठी त्याग केलाय, अगदी इतिहासामध्ये सुद्धा बघा देशासाठी त्याग केलाय. आणि आज वर्तमान काळामध्ये सुद्धा सगळ्या उद्योगामध्ये, मग MIDC असू द्या, स्पेशल इकॉनॉमिक झोन असू द्या, सिडको हडको असू द्या, समृद्धी महामार्ग असू द्या, लवासा सारखा प्रोजेक्ट असू द्या, वेगवेगळी छोटी मोठी धरणं असू द्या, सगळीकडे धनगरांच्या जमिनी गेलेल्या आहे. आज धनगर उघड्यावर पडलेला आहे. मग फडणवीस सारख्या शहाण्या आणि सातत्यानं अतिशय म्हणजे सुज्ञ, अभ्यासू, संयमी अशा पद्धतीचा आव आणून फडणवीस बोलत असतात. मग त्यांना हे आमचं उघडं पडलेलं जगणं दिसत नाही का? आमच्या लेकरांची आबाळ होलेली दिसत नाही का? आज सगळीकडून आम्ही तुटलेलो आहे. अशा वेळेला फडणवीसांना आमचं दुःख वेदना जर दिसत नसेल तर सरकार चुलीत घालण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. उद्याला दुसरं सरकार आलं, ते सुद्धा आमच्या वेदनेकडे बघत नसेल तर मी एका पक्षाचा राज्याचा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा सांगतोय की सामाजिक न्यायाच्या भूमिकेमध्ये कुठलाही पक्ष जर आपल्याला
कमी पडतोय असं वाटत असेल तर त्या पक्षाच्या विरोधामध्ये लढा लढण्याची आपली तयारी असली पाहिजे. राजकारण करा, ते कधी तुमच्या मतदारसंघात करा आणि तिथे सुद्धा चांगुलपणाचं करा, सगळ्यांना सोबत घेणारं करा. एका जातीचं नेतृत्व असू शकत नसतं, हे जरा समजून घ्या. लोकशाहीची तत्व स्वीकारा, संविधान बघा, त्याची परिभाषा अवगत करा, तशा पद्धतीचं बोलणं करा आणि नेतृत्व वाढवा. कुणीतरी जन्माला येईल आणि कुणीतरी अवतार घेईल आणि आपलं भलं होईल या भरोशावर राहू नका. आम्हाला शिकायला संधी मिळाली, 4 पुस्तकं वाचायला मिळाली म्हणून आमची प्रकृती अशी झाली. नाहीतर आम्हीही गावाकडे शेती करत बसलो असतो, मेंढपाळ्या करत बसलो असतो, भावकीसोबत भांडणं करत बसलो असतो, झालं असतं. म्हणून शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. वाटलं तर दर महिन्याला काही मेंढर विकता आली तर विका, जमीन कुठली असेल तर ती विका. व्यसनामध्ये पैसे न घालवता लेकरांना चांगलं शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न करा. 1956 मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये वतने सोडा असा एक लेख लिहिला आणि सांगितलं की अस्पृश्य समाजाला गावात काय वागणूक मिळते, काय तुमचं गावामध्ये शेत नाही, गावामध्ये घर नाही, गावामध्ये तिथे तुम्हाला माणूस म्हणून कोणी किंमत देत नाही. ती गावं सोडा, शहरं जवळ करा आणि लेकरांना चांगलं शिकवा. एक वेळेला उपाशी राहा, पडेल ती कामं करा, परंतु लेकरांना चांगलं शिक्षण द्या. बाबासाहेबांचा विचार आत्मसात करून आजचा जो बौद्ध समाज आहे त्यानं काय प्रगती केली हे बघा. सगळ्यांना ओव्हरटेक करून ते पुढे गेलेले आहे. आज तर बिकट परिस्थिती आहे, नोकऱ्यांचं प्रमाण झडलेलं आहे, प्रचंड महागाई वाढलेला आहे, शेतीचं प्रमाण घटलेलं आहे, मेंढपाळीला आज कुठेही दर्जा राहिलेला नाही, दारिद्र्य आपलं वाढतंय. अशा वेळेला आपल्याला जाग येते भावांनो, आणि त्यामुळं आता अतिशय विचारपूर्वक आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि त्यामुळे येत्या 24 तारखेला आपण ताकदीनं या, एक दिवस काढा, आपली ताकद दाखवा आणि दीपक भाऊंचे हात बळकट करा. उद्याला मी आज जे बोललो त्याचा तपशील मला सगळा इथे देता आला नाही. मला वाटतं जवळपास 40-50 मिनिटे होत आहेत. उद्याला मी तो लेख लिहील. माझी आपल्याला पुन्हा विनंती आहे, मी माझ्या प्रसिद्धीसाठी म्हणत नाही बाबांनो, मला प्रसिद्धीची गरज नाही, परंतु हे सगळं मॅटर इतर समुदायाकडे जा, तिथल्या वर्तमानपत्रामध्ये ते छापा, तुमच्या निवेदनामध्ये टाका, गावागावामध्ये ते वाचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं हे मी त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून एकच GR आपल्याला काढायचा आहे. सरकारला माझी विनंती आहे, सरकार एक GR तुम्ही काढा. आणि तो तुम्ही काढलेला होता 10 ऑक्टोबर 2024ला तुम्ही GR काढला होता. धनगड हेच धनगर आहे आणि पुन्हा म्हणले की नाही धनगर हेच धनगड आहे आणि त्याच्यामध्ये रातोरात GR काढला आणि तो कॅन्सल पण केला होता, हे समजून घ्या जरा. म्हणून आता तुम्ही असा GR काढा फडणवीस सरकार, त्याला सगळा संविधानाचा आधार आहे. आम्ही हवेत बोलत नाही. महाराष्ट्रात धनगड नावाची कोणतीही जमात अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद क्रमांक 36 वर धनगड जमातीचे नाव धनगर असे वाचले जावे. एवढा 4 ओळीचा तुम्ही GR काढू शकता. संविधानातलं 342(1) कलमानुसार तुम्हाला अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही ढकलाढकली करू नका आणि तुम्हाला ढकलाढकली सुद्धा करता येणार नाही, कारण केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे. आणि आम्ही आता गोंधळ हा मजबूत घालू, केवळ महाराष्ट्रापुरतंही हे राहणार नाही, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये धनगरांचा गोंधळ सुरू होईल. आणि एकदा आमचं गजी ढोल वाजू लागले तर आमचे लोक एकदम बहकून जातात. आम्हाला मग बाकीचं काही दिसत नाही. आमच्या अंगामध्ये बिरोबा खंडोबाचा संचार होतो आणि मग कितीही मोठी शक्ती असली तर तिला परास्त करण्याची, तिला पराभूत करण्याची आमची ताकद येते. उपाशी पोटी संघर्ष कसा करावा हे आमच्या एवढं तर कुणालाच माहिती नाही. आणि त्यामुळं आमची तुम्ही परीक्षा घेऊ नका, नाहीतर मातीत जाल. म्हणून हा दीपक तुमची खुर्ची पेटू शकतो हे लक्षात घ्या आणि आत्ता जागे व्हा आणि हा 4 ओळीचा GR काढा. जर तुम्हाला त्यात काही अडचणी असेल तर आमच्याकडे टीम आहे, ती टीम तुमच्यासोबत चर्चेला बसायला आम्ही तयार आहोत. राजकारण विरहित केवळ जमातीच्या हिताचा विचार म्हणून आम्ही एकत्रित यायला तयार आहोत. येणाऱ्या 24 तारखेला अतिशय ताकदीनं, गाजत वाजत आणि अतिशय शांत चित्तानं आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय. आणि दीपक भाऊंनी जे काही आपला प्राणपणाला लावलेला आहे त्यांच्या सोबत आम्ही ताकदीनं आहोत हे दाखवून द्यायचंय. एवढंच विनंती या निमित्तानं करतो आणि उद्याला यातला सगळा तपशिलाचा भाग तुम्हाला लेखामध्ये वाचायला देतो. आता जवळपास तासभर होत आलेला आहे. आपण शांत चित्तानं ऐकून केलं. तुम्ही विचारावर प्रेम करणारे लोक आहात, मी पाहत असतो. मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना लोक
मला आवर्जून बोलतात, सर तुमच्या भूमिका आवडतात, तुमचे विचार आवडतात आणि हेच विचार, ह्याच भूमिका आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. एकूण राजकारणाला आज जे काही अतिशय ओंगळवानं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, गटाराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुरटीसारखी काम करणारी भूमिका माझ्यासारखा कार्यकर्त्याने घेतलेली आहे आणि त्याला बळ आपल्या लोकांनी सगळ्या दिलेला आहे, सगळ्या समाजातल्या लोकांनी दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचे आभार या निमित्तानं, आजच्या लाईव्हच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय हिंद.